लोकसभेला महाविकास आघाडीला चांगले यश मिळाले। लोकसभा निवडणुकानंतर महाराष्ट्रात विधानसभेचं वारं वाहू लागलंय। लोकसभेप्रमाणेच विधानसभेला देखील जास्तीत जास्त जागा निवडून याव्या यासाठी महाविकास आघाडीने तयारीला सुरुवात केली आहे। उद्धव ठाकरे हे 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यावर होते। यावेळी विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीबाबत दिल्लीत राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत त्यांची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत जागा वाटप आणि मुख्यमंत्री पदावरून चर्चा झाल्याचं बोललं जात आहे। परंतु या दरम्यान मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याची चर्चा सुरू झाली आहे। नेमकं मतभेद असण्याचं कारण काय? मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत नेमकी काय धुसफूस सुरू झाली आहे हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी रुचिता घोसाळकर फॉर द पीपल न्यूज मध्ये आपलं स्वागत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राइब करा, लाइक व फॉलो जरूर करा। भारत दुनिया का सबसे बड़ा लोकतंत्र और एनएलसी भारत देश का सबसे बड़ा गैर राजनीतिक मंच। शक्तिशाली लोकतंत्र के लिए राहुल कराट का सार्थक कदम। मुंबई में हुआ ऐतिहासिक प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन। लोकसभेला महाविकास आघाडीने एकूण 48 जागा लढवल्या। त्यापैकी काँग्रेसने 17 जागा लढवल्या व 13 जागांवर विजय मिळवला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने एकूण 21 जागा लढवल्या व त्यापैकी 9 जागांवरती विजय मिळवला। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने 10 जागा लढवल्या आणि 8 जागांवरती विजय मिळवला। सध्याची विधानसभेतील महाविकास आघाडीची स्थिती पाहिली तर ती फारशी चांगली नाहीये। महायुतीचे विधानसभेत एकूण 200 आमदार आहेत तर महाविकास आघाडीचे केवळ 65 आमदार आहेत। त्यापैकी काँग्रेसचे 37 आमदार आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे एकूण 15 आमदार आहेत तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे केवळ 12 आमदार आहेत आणि एक अपक्ष आमदार आहे। शिवसेनेत एकनाथ शिंदे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबरोबर असलेल्या आमदारांची संख्या कमी झाली आहे। आता आगामी विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या जागा वाटपासंदर्भात जे संभाव्य फॉर्म्युला समोर येत आहेत त्यानुसार विधानसभा निवडणुकीत काँग्रेस 100 जागा लढवण्याच्या तयारीत आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 100 जागा लढवण्यास इच्छुक असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष 80 जागा लढवणार असल्याचं बोललं जात आहे। परंतु उद्धव ठाकरे यांनी दिल्लीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांची भेट घेतली। या भेटीत विधानसभा निवडणुकीबाबत चर्चा झाली। यामध्ये कोण किती जागा लढवणार, तसंच पुढील महिन्याच्या आत जागा वाटप केलं जावं, तसंच एकाच जागेवर तिन्ही पक्षांनी दावा केला तर त्यावर योग्य तो तोडगा काढण्यात यावा अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्या। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मुख्यमंत्री पदाबाबत कोणतीच चर्चा या दिल्ली दौऱ्यातील बैठकीत करण्यात आली नाही। निवडणुकीच्या निकालानंतरच महाविकास आघाडीचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा अंतिम केला जाईल असं बैठकीत म्हटलं गेल्याचं बोललं जात आहे। निवडणुकीनंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा ठरवण्यात येईल अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि काँग्रेस पक्षाची आहे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते संजय राऊत यांनी मात्र उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री पदाचा चेहरा असतील असं विधान त्यांनी केलं होतं। त्यामुळे मुख्यमंत्री पदावरून महाविकास आघाडीत बिघाडी झाल्याचं दिसत होतं। आता उद्धव ठाकरे यांच्या 3 दिवसीय दिल्ली दौऱ्यानंतर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असणार याबाबत अनेक विधानं येत आहेत। याबाबत काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी देखील विधान केलंय। जेव्हा आम्ही निवडणुकीला सामोरे जातो तेव्हा कोणताही चेहरा समोर ठेवत नाही। मुख्यमंत्री पदासाठी एखाद्या चेहऱ्याची गरज नाही, कारण आम्ही महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर विधानसभेची निवडणूक लढवणार आहोत। त्यानंतर सत्तेत आल्यावर आमचा जाहीरनामा पूर्ण करणार आहोत। निवडणुकीत ज्या पक्षाला जास्त जागा मिळतात त्या पक्षाला मुख्यमंत्री पद मिळते अशी आमची परंपरा आहे। मग ते मुख्यमंत्री पद कोणत्या व्यक्तीला द्यायचं ते त्या पक्षातील नेते ठरवतात। त्यामुळे उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचा चेहरा असतील याला मान्यता मिळेल असं वाटत नाही। आतापर्यंतची विरोधी पक्षाची परंपरा आहे की ते मुख्यमंत्री पदाचा चेहरा घोषित करत नाही। महाविकास आघाडीचा जाहीरनामा हा चेहरा असतो असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले। पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या वक्तव्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे। ते म्हणाले की पृथ्वीराज चव्हाण यांचं हे एखादं मत असू शकतं। महाविकास आघाडीत आम्ही दिल्लीत चर्चा केल्यावर आमच्यात काही वेगळ्या गोष्टी
नक्कीच ठरलेल्या आहेत. पृथ्वीराज चव्हाण हे ज्येष्ठ नेते आहेत, पण राज्याला एक चेहरा द्यावा लागतो. उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी हे दोन्ही नेते या देशात मोदी शहा यांच्या अत्याचाराविरुद्ध आवाज उठवत होते आणि राष्ट्रीय स्तरावर विरोधी पक्षाचा चेहरा बनले आहेत. दिल्लीत झालेल्या बैठकीत जागा वाटपाबद्दल चर्चा झाली. आमच्या जागा वाटपावरून कोणताही तणाव नाही. आम्हाला असं वाटतंय की प्रत्येक जागेवर असा उमेदवार असावा ज्याची ताकद असेल आणि तो तिथे निवडून येईल, आणि हाच आमचा फॉर्म्युला आहे, असं संजय राऊत म्हणाले. यामुळे विधानसभा निवडणुकीआधीच मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावरून महाविकास आघाडीमध्ये मतभेद असल्याचं दिसून येत आहे. परंतु यावर आता महाविकास आघाडी कसा तोडगा काढते हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. याविषयीचं तुमचं मत कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि फॉर द पीपल न्यूजला यूट्यूब, फेसबुकवर सबस्क्राईब, लाईक व फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.